सिटीजनचे 66 लाख रुपये डिजिटल अरेस्टचा संभ्रम निर्माण करून गेलेले होते. काही आरोपी याच्यात टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीचे आहे, जे की त्यांना मदत करत होते फेक कनेक्शन घ्यायला. याच्यात 2 आपले जे आरोपी आहेत ते पोलीस कस्टडीमध्ये आहे. बाकी सर्व NCR मध्ये गेलेले आहे, जेलमध्ये. आमच्याकडे मे महिन्यामध्ये एक डिजिटल अरेस्टचा केस दाखल झाला होता सायबर पोलीस स्टेशनमध्ये. त्याच्यात एक सिनियर सिटीजनचे 66 लाख रुपये डिजिटल अरेस्टचा संभ्रम निर्माण करून गेलेले होते. याच्यात आमची सायबरची जी टीम आहे, PI नदाफ आणि API जाधव, त्यांची सोबत त्यांची जी टीम आहे त्यांनी खूप चांगला काम, उत्कृष्ट दर्जाचा तपास केलेला आहे. याच्यात एकूण 11 आरोपी अटक करण्यात आले आहे. वेगवेगळे राज्यातून, जसं राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, तेलंगणा. याच्यात जे आरोपी आहे त्याच्यात काही असे आहे जे की फेक डॉक्युमेंट्स बनवून देत होते. काही आरोपी याच्यात टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीचे आहे, जे की त्यांना मदत करत होते फेक कनेक्शन घ्यायला. आणि काही आरोपी आहे जे की स्वतःहून हे SIP जे कॉलिंग आहे त्याची पुरवणी करत होते. मॅडम, याच्यात जे आरोपी आहेत, 11 आरोपी, त्यांचं सध्याचं स्टेटस काय आणि नेमकी त्यांची मोडस ऑपरेंडी काय होती? याच्यात 2 आपले जे आरोपी आहे ते पोलीस कस्टडीमध्ये आहे. बाकी सर्व NCR मध्ये गेलेले आहे, जेलमध्ये. याच्यात त्यांची मोडस अशी होती की ते फेक कंपनीच्या नावावरती SIP लीज लाईन कॉल्स घेत होते. त्या लीज लाईन्सचे माध्यमातून ते वेगवेगळे लोकांना कॉल करत होते. आपला जे मुख्य आरोपी आहे अभय मिश्रा, तो जवळपास 5 सर्व्हर चालवत होता आणि एका सर्व्हर वरून एका महिन्यात 61 लाख कॉलिंग झालेली आहे. त्या 61 लाख पैकी जवळपास 30% कॉल्स लोकांकडनं उचलण्यात आलेली आहे. आणि त्यापैकी ते फक्त जे 61 लाख आहे, 90,000 लोक ते महाराष्ट्राचे होते, ज्यांना तसे प्रकारची कॉलिंग झालेली होती. मॅडम, आता हे जे आरोपी आहेत त्यांच्याकडून साधारण किती गुन्ह्यांची कबुली झाली आतापर्यंत? हे असे प्रकारचे गुन्हे नाही आहे ज्याच्यात कबुली देऊ शकत. जसं मी सांगितलं की याच्यात 21 लाख कॉल उचलण्यात आलेली आहे. तर ते सर्व 21 लाख लोक याच्यात पीडित होऊ शकत. त्या लोकांनी त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे किंवा नाही. याच्यात आपल्याला एक आरोपी सापडलेला आहे, मोहसिन खान म्हणून, ज्याचे पोझेशनवरून आपल्याला जवळपास 1.5 किलो 6,775 सिम कार्ड आपल्याला मिळालेले आहे. आणि याच्यात आपण 35 मोबाईल फोन्स, 3 लॅपटॉप्स, एक iPad आणि वेगवेगळी कंपनीचे फेक स्टॅम्प आणि सील असं जप्त केलेले आहे.